श्रीकांत शिंदे पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत। पंढरपूरमधील विसावामध्ये नामदेव महाराजांच्या दिंडीमध्ये ते सहभागी झाले आहेत। पुन्हा मुख्यमंत्री कोण होणार हे या वारीमधले वारकरी सांगू शकतील असं श्रीकांत शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे। पंढरी नगरीमध्ये खासदार श्रीकांत शिंदे जे आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय नरेश मस्के आणि श्रीकांत शिंदे दोघेही खासदार जे आहेत शिंदे गटाचे त्या ठिकाणी आले आहेत। खरं तर वारीमध्ये पालकांच्या स्वागताला आता वेशीवरती पालख्या आलेल्या आहेत। आपण आलेला आहात, काय भावना आहे, कशा पद्धतीने पाहताय वारीच्या या स्वागताकडे? वारीमध्ये आल्यानंतर एक चैतन्याचं वातावरण असतं नेहमी। हजारो वर्षाची ही परंपरा आहे महाराष्ट्राची आणि हजारो वर्ष ही परंपरा अशीच सुरू आहे। लाखो करोडो भाविक वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत असतात आणि आज पंढरपूरमध्ये सगळ्या पालखी येऊन पोचलेल्या आहेत। आज आषाढी एकादशी निमित्त सगळ्यांना दर्शन मिळणार आहे। आम्हीही दर्शन घेण्यासाठी आलोय आणि एका आठवड्या अगोदर माऊलींचं पालखीचं दर्शन घेण्यासाठी पलटणला गेलो होतो। तिथेही असंच वातावरण होतं। काही काळ जो आहे तो चालायला तिकडे सौभाग्य मिळालं आणि आज इथे पंढरपूरमध्ये येऊन तुकोबारायांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही दोघे इथे आलेलो आहोत। चांगलं वातावरण आहे, चांगल्या सुविधा लोकांसाठी ज्या आहेत त्या सरकारच्या माध्यमाने देखील केलेल्या